हाय, कसे आहात सगळे? आय होप स्वस्त आणि मस्त असाल. आता वाजलेत रात्रीचे 11:30 आणि आम्ही बघा काय करतोय, फुगे फुगवतोय. कारण आमच्या घरात एका गोंडस बाळाचं आगमन झालं आहे. माझ्या भावाला मुलगा झाला आहे आणि मी आत्या झाले. उद्या सकाळी बाळ आणि आई घरी येणार आहे, म्हणून आम्ही घर फुलांनी आणि फुग्यांनी सजवून त्याचं स्वागत करणार आहोत. तर आजच्या दिवसाची तयारी आणि हे सुंदर क्षण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जेव्हा मला कळलं भावाला बाळ झालं, तेव्हा माझा आनंद शब्दात सांगता येत नव्हता. मी आत्या झाले ही भावना मनाला आनंद देणारी आहे. घरात नवीन बाळ आलं की घरातलं वातावरणच बदलून जातं नाही. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद, प्रेम आणि उत्साह दिसतो. इथे आम्ही सगळ्यांनीच कामे वाटून घेतली होती. मी आणि माझी लहान बहीण फुलांचे पायघड्या घालत होतो. माझ्या मोठ्या ताईंनी छानशी रांगोळी काढली आणि भावानी बलून्स सगळे लावले, त्याची सजावट केली आणि असं करता करता वेळ कसा गेला कळलंच नाही. सगळं झाल्यावर घर इतकं सुंदर दिसत होतं ना. आणि आता फायनली बाळ आलं आहे, तर चला बाळाला आपण वेलकम करूया. आईने औक्षण करून आई आणि बाळाची दृष्ट काढली, त्यांना घरात घेतलं आणि बाळाच्या पायाला थोडंसं कुंकू लावून त्याचे छापही रुमालावर घेतले. सगळा कौतुकाचा सोहळा ज्या बाळासाठी केला तो मात्र गाढ झोपलेला होता. सर्वात आधी बाळाला घरातल्या देवारात जवळ नेऊन देवांचं दर्शन करवलं. पुढेही असंच सुखरूप आणि सुदृढ आयुष्य लाभू दे ह्यासाठी देवाचे आशीर्वाद घेतले. आता वेळ होती बाळाला त्याच्या रूममध्ये नेण्याची. रूम एकदम साधी सिंपल सजवली होती, कारण बलून्स फुटतात किंवा त्या आवाजामुळे मग बाळाला त्रास होतो आणि फुलांमुळेही म्हणजे किडे वगैरे असू शकतात, म्हणून रूममध्ये जास्त सजावट केली नव्हती. ही सगळी बाहेर पायऱ्यांवर किंवा बाहेरच्या हॉलमध्ये असं सगळं आम्ही केलं होतं. आता त्याला त्याच्या रूममध्ये आणतो आहे. दिवसभर सगळे बाळाच्या अवतीभोवतीच होते, कामात कोणाचंच लक्ष लागत नव्हतं. तर असा हा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. सी यू.